तर त्यांनी सांगितलं सर मी फेअरनेस क्रीमचा वापर करत आहे. तर आम्ही त्याला सांगितलं एकदा आपण टेस्ट करून घेऊ, मर्क्युरीचा लेवल बघून घेऊ. आणि ते मर्क्युरी जर स्किनमधून ॲब्झॉर्ब झाला आणि आतमध्ये गेलं आणि रक्तात ते मर्क्युरीचं लेवल वाढलं, त्याच्यानंतर काही दिवसानंतर किंवा आठवड्यानंतर पायावर सूज, डोळ्यांवर सूज. पण काही क्रीम्स आहेत जे ओव्हर द काउंटर भेटतात, त्यांच्या सायंटिफिक टेस्टिंग नसते. आपण अनेक जाहिराती बघतो. जाहिरातींमध्ये फेअरनेस क्रीमच्या अनेक जाहिराती असतात आणि त्या जाहिराती बघून आपण सौंदर्य प्रसाधनांकरता किंवा सौंदर्य वाढवण्याकरता, खुलवण्याकरता अनेक जण फेअरनेस क्रीमचा वापर करतात आणि ह्या फेअरनेस क्रीम किती घातक असू शकतात की त्या आपल्या किडनीवर देखील प्रभाव करतात. आणि असेच काही उदाहरण नागपुरात समोर आलेले आहेत. माझ्यासोबत या विषयावर बोलण्याकरता किडनी विकार तज्ज्ञ आहेत मनीष बलवानी सर आहेत, डॉक्टर मनीष बलवानी. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की फेअरनेस क्रीम आणि किडनी याचा कसा काय संबंध आहे. कारण फेअरनेस क्रीम जे आहे ते आपण चेहऱ्यावर लावतो मुख्यतः, आणि मग किडनी कशी काय प्रभावित होते आणि अशा किती केसेस आत्तापर्यंत तुम्ही हँडल केले आहेत? मागचे 2 वर्षात आम्ही बघत आहे की हे जे त्रास आहे, सुरुवातीला एक तरुण युवती आली होती. ती मॉडेलिंग करत होती. फीस त्याला जे कॉलेजमध्ये भरायची होती त्याच्यासाठी मॉडेलिंग करत होती. त्याच्यासाठी त्यांनी काही फेअरनेस क्रीमचा वापर केला आणि त्याच्यानंतर त्याच्या पायावर सूज, डोळ्यांवर सूज आली आणि ती आमच्याकडे आली की सर असं झालं आहे. आम्ही टेस्ट केली तर त्याच्या लघवीतून प्रोटीन लिकेज सुरू होता आणि किडनीची बायोप्सी केली. त्याच्यामध्ये एक मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी नावाची बिमारी आली. तर आम्ही त्याला विचारलं काय असं म्हणजे कसं काय प्रॉब्लेम सुरू झाला, काही नवीन आपण चेंजेस केले होते का डे टू डे प्रॅक्टिसमध्ये. तर त्यांनी सांगितलं सर मी फेअरनेस क्रीमचा वापर करत आहे. तर आम्ही त्याला सांगितलं एकदा आपण टेस्ट करून घेऊ, मर्क्युरीचा लेवल बघून घेऊ. आणि मर्क्युरीची रक्तात लेवल बघितली ते वाढून आले. तर असं काही क्रीम्स असतात ज्याच्यामध्ये मर्क्युरी खूप जास्त असते, तर ते एकाएकी इन्स्टंट ग्लो येतो त्याच्यातून लावल्यानंतर. तर असं जे फेअरनेस क्रीम्स आहे जे एकाएकी ग्लो लावल्यानंतर येत असेल तर त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये मर्क्युरी असू शकतो आणि ते मर्क्युरी जर स्किनमधून ॲब्झॉर्ब झाला आणि आतमध्ये गेलं आणि रक्तात ते मर्क्युरीचं लेवल वाढलं तर किडनीवर त्रास निर्माण होऊ शकतो आणि लघवीमधून प्रोटीन लिकेज सुरू होऊ शकतो. बिलकुल. मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथीची लक्षणे नेमकी काय असतात आणि काय कुठल्या याच्यावरून आपण प्राथमिक आपण समजू शकतो की हा आजार मला होत आहे, म्हणजे काय लक्षणं दिसून येतात पेशंटमध्ये? याच्यामध्ये लघवीतून फेस येणं, झागसारखं लघवी येते. त्याच्यानंतर काही दिवसानंतर किंवा आठवड्यानंतर पायावर सूज, डोळ्यांवर सूज. कदाचित खूप दिवसानंतर लघवीचं प्रमाण पण कमी होऊ शकते. हे नॉर्मल लक्षण आहे. पण लघवीमधून फेस आलं आणि पायावर सूज येत असेल हे सर्वात अगोदरचे लक्षण असतात. नक्कीच. आता आपण बघतो की अनेक सौंदर्य प्रसाधनं आजकाल सर्वच जणं वापरतात, स्त्री असतील किंवा पुरुष दोघंही वापरतात. त्यामध्ये फेअरनेस क्रीमच नाही तर सनस्क्रीन लोशन असेल, क्रीम असेल किंवा अन्य ब्राईटनेस क्रीम असतील, यामध्ये देखील या मर्क्युरीचं प्रमाण असतं का आणि या किती घातक आहेत? नेमक्या कुठले कंटेंट जे आहेत ते घातक ठरतात? याच्यामध्ये काय आहे की मी किडनी विशेषज्ञ आहे. हे क्रीम्सबद्दल जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला स्किन फिजिशियन देऊ शकतात. आणि जे काही क्रीम्स असतात ते व्हॅलिडेटेड असतात, सायंटिफिकली टेस्टेड असतात. पण काही क्रीम्स आहेत जे ओव्हर द काउंटर भेटतात, त्यांच्या सायंटिफिक टेस्टिंग नसते. आणि आपण त्याच्यामधून इन्स्टंट ग्लो जर येत असेल, आमचं तेच म्हणणं आहे, एकाएकी ग्लो येत असेल त्याच्यामध्ये पारा होऊ शकतो म्हणजे मर्क्युरी. ते मर्क्युरी पदार्थच तसा असतो की तो चमकतो. एकाएकी लावल्यावर जर चमक येत असेल तर आपण काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. ज्याप्रमाणे आता आपण सांगितलं की काही किडनीचे पेशंट तुमच्याकडे आलेले होते, त्यांच्यावर देखील तुम्ही ट्रीटमेंट केली आहे. जर जी लक्षणं दिसली त्या लक्षणांवर जर आपण उपचार केले तर किडनी वाचू शकते का? येस. त्याच्यामध्ये काय की आम्ही मर्क्युरी वाढला तर मर्क्युरी कमी करण्याची औषध देतो आणि त्याच्यातून कमी नाही झालं तर दुसरे काही औषध येतात ते देतो. आणि युजली काही लोकांना 3 ते 6, कोणाला 6 ते 12 महिन्यामध्ये रिस्पॉन्स येतो. तर रिस्पॉन्स तर येतो, असं नाही की रिस्पॉन्स येत नाही, पण लवकर ट्रीटमेंट केल्यावर लवकर रिस्पॉन्स येतो. आतापर्यंत असे फेअरनेस क्रीममुळे किडनीवर म्हणजे काही अपाय झालेला आहे किंवा किडनी खराब झाली असे किती पेशंट या वर्षभरामध्ये तुम्ही हँडल केलेले आहेत? मागचे 2 वर्षाचा डाटा मी काढला होता. त्याच्यामध्ये 2 वर्षात आम्ही 18 पेशंट आहे जे बायोप्सी प्रूव्हन मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी आणि फेअरनेस क्रीम लावल्यानंतर आलेले आहे. अच्छा. हे जे पेशंट होते यांनी किती महिने ती क्रीम वापरली त्यानंतर हा त्रास सुरू झालेला? नाही, असं तर सर्वांचा वेगळं अनुभव असतो.
त्याच्यामध्ये काही लोकांनी तर 3-3, 4-4 महिने लावली. काही लोक असं आहे की मिसेसने 6 महिन्यापासून लावत आहे, पण जे हजबंड आहे त्यांनी 3 महिनेच लावली. मिसेस आतापर्यंत नॉर्मल आहे, पण हजबंडला सुरू झाला. असं पण पेशंट आले. तर सर्वांची बॉडी वेगळी वेगळी असते, सर्वांचा रिॲक्शन मर्क्युरीला वेगळं असतो. तर कधी कोणाला त्रास निर्माण होईल हे सांगता येत नाही. आणि यामध्ये किती वयोगटामधले मुख्यतः पेशंट होते? ते तर 18 वर्षापासून आम्ही 60 वर्षापर्यंत बघितले. अच्छा, सर्वात जास्त जे आहे ते तर ॲडल्ट्स आहे 20 ते 40मध्ये. नक्कीच. आणि अशा पेशंटला किंवा ज्यांना काही असे लक्षणं आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? ते नॉर्मल स्किन कलर इज दी बेस्ट कलर. ते तर जे देवाने दिलं आहे ते चांगलं. आणि आपण स्किन फिजिशियनला भेटूनच जर स्किनचा काही प्रॉब्लेम असेल तर ट्रीटमेंट केला पाहिजे. नक्कीच. तर आपण बघितलं की सौंदर्य प्रसाधनं जी आहेत ती आपण वापरतो. गोरं दिसण्याच्या नादामध्ये आपण अनेक वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही क्रीम्सचा वापर करतो. पण हे क्रीम्स आपल्या अवयवांसाठी, शरीरातील इतर अवयवांसाठी किती घातक असतात हे या माहितीवरून आपल्याला कळालेलं आहे. त्यामुळे नक्कीच कुठलंही क्रीम वापरण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या, जेणेकरून आपले जे अवयव आहे हे मौल्यवान आहे ते खराब नाही झाले पाहिजे, किंवा शरीर जे आहे आपल्या शरीरातील इतर अवयवांना तो अपाय नाही झाला पाहिजे. त्यामुळे कुठलेही क्रीम वापरताना पहिले तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.